नमस्कार. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील वैष्णव संप्रदाय म्हणजे भागवत धर्म याविषयी माहिती पाहूया. चला तर मग भागवत धर्म किंवा वैष्णव संप्रदाय मधील पहिला मुद्दा हिंदू धर्म. हिंदू धर्मातील वैष्णव संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर झालेला आहे. त्यासाठी अनेक संत महंतांनी योगदान दिले. वेदग्रंथ, उपनिषदे व पुढील काळातील साहित्यातून मोक्षप्राप्तीसाठी सांगितलेल्या ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग, बुद्धियोग यापैकी भक्तियोगाला काळाच्या ओघात महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. परमेश्वराचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी चित्तशुद्धीची आवश्यकता असते. ही चित्तशुद्धी भक्तिमार्गाने मिळते. याच तत्वावर या पंथाचा प्रसार झालेला आहे. विष्णुस्वरूपी परमेश्वराची उपासना करणारा तो वैष्णव किंवा भागवत संप्रदाय होय. विष्णू हाच सर्वश्रेष्ठ देव आहे. त्यानेच विश्वाची निर्मिती केली. त्यांची पत्नी लक्ष्मी ही समृद्धी व संपत्तीची देवता आहे. या पंथाने वैदिक यज्ञधर्माऐवजी स्मार्त धर्म रूढ केला. सकार देवताची पूजा प्रचलित करून मूर्तिपूजा सुरू केली. ईश्वरी कृपेची कल्पना मांडून कर्मकल्पना शिथिल केली. पापी माणसालाही ईश्वरभक्तीमुळे सद्गती प्राप्त होते व स्वतःचा पाप कर्माचा परिणामाचा निष्कृती त्यास मिळू शकते. या भक्तिमार्गाने सामाजिक समतेचा पुरस्कार केलेला दिसून येतो. दुसरा मुद्दा महाभारत. महाभारतातील भीष्म पर्वत 18वा अध्याय आहे. त्याला भगवद्गीता असे म्हणतात. श्रीकृष्णाने कौरव पांडव युद्धाच्या वेळी अर्जुनाला जो उपदेश दिला त्याचे रूप म्हणजे भगवद्गीता होय. गीता हे योगशास्त्र आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, राजयोग व भक्तियोग याचे संकीर्ण स्वरूप म्हणजे गीता होय. सहिष्णुता हे त्याचे लक्षण असून जीवनाचा मार्ग त्यात सांगितलेला आहे. मानवाला इंद्रिय विषयासंबंधी आकर्षण व तिरस्कार वाटत असतो, मात्र त्यापैकी एकाच्या आहारी जाऊ नये. दुष्ट प्रवृत्ती स्वयंप्रेरणेने कार्य करीत नसते, तर कनिष्ठ आत्म्याच्या अनुज्ञेनेच ती आपले कार्य करीत असते. वासनामय आत्मा व श्रेष्ठतम आत्मा यात सदैव संघर्ष असतो. त्यामुळेच लोकांनी एखाद्या स्वार्थी हेतूविषयी उच्च हेतूची कास धरावी. हा मार्ग अवघड असून त्यासाठी आत्मसंयमाची गरज असते. या मार्गाचे स्पष्टीकरण गीतेत केलेले दिसून येते. त्यातूनच कर्मसिद्धांताचे स्पष्टीकरण झालेले आहे. आपले भूतकाळावर नियंत्रण नसते, त्यामुळेच वर्तमान काळात जे घडते त्यासाठी फारसे गांभीर्याने न पाहता भविष्यावर नजर ठेवून दुष्ट निश्चयाने कार्य करावे. कर्तृत्वाच्या व्यथा, अभिमान बाळगण्यापेक्षा कर्म करण्यातच संन्यास आहे. त्यात निष्काम वृत्ती असून यासाठी आत्मज्ञान, विवेक, इंद्रिय दमन व ध्यानधारणा करावी लागते. त्यातूनच बुद्धीला शिस्त व समत्व प्राप्त होते. त्यासाठी भक्तियोग उपयुक्त आहे असेच गीतेत म्हटलेले आहे. अध्यात्माचे निरूपण करून त्याला प्रवृत्तीची जोड देऊन नीतीला व्यवहाराभिमुख बनविण्याचा संदेश दिलेला आहे. भक्तीच्या शिकवणीद्वारे वैष्णव पंथाचा प्रसार करण्याचे कार्य गीतेनेच केलेले आहे. याबरोबरच नारद सूत्रे, शांडिल्य सूत्रे, हरिवंश, एकनाथी, भागवत, तुलसी, रामायण इत्यादी ग्रंथांना
या संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्व आहे. पुढचा तिसरा मुद्दा आपण बघूया, वेगवेगळे संत. वैष्णव पंथाचा प्रसार हा वेगवेगळ्या संत महंतांनी केला. त्यातून आळवार, महानुभाव, वारकरी, संत कबीर आदी उपपद निर्माण होऊन वैष्णव पंथाला लोकप्रियता मिळवून दिली. तमिळनाडूत या पंथातील आळवार संप्रदायाला महत्त्व आहे. प्रबंधन नावाच्या ग्रंथात 12 संतांची कार्य दिलेले आहे. या पंथात वर्णभेद मानला जात नाही. रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत मताचा प्रसार केला. भक्तियोगाचे पालन करताना ईश्वराला शरण जाण्याचा सल्ला दिला. भगवत भक्ती करणारे सर्व सारखेच आहेत याचे त्यांनी आवर्जून प्रतिपादन केलेले दिसून येते. राधाकृष्णाच्या भक्तीपेक्षा रामसीता उपासनेला प्राधान्य दिलेले आहे. वैष्णव संप्रदायात कृष्ण भक्तीचे श्रेष्ठत्व पटवून देण्याचे कार्य मीराबाईंनी केले. बैरागी या उपपंथाने एक आचार, धर्म व हिंदीचा वापर केला. त्यातून त्यांनी वैष्णव संप्रदायाला लोकप्रियता मिळवून दिलेलीच आहे. रामभक्तीसाठी तुलसीदासांनी अथक प्रयत्न केले. कृष्ण भक्तीसाठी नरसी मेहता व वल्लभाचार्य यांनी मोठे कार्य केलेले दिसून येते. त्यांनी पुष्टीभक्तीला प्राधान्य दिले. परमेश्वराची भक्ती गुरूंच्या सानिध्यातच करावी असा उपदेश केलेला आहे. आंध्र प्रदेशमधील निंबाकार यांनी द्वैत सिद्धांत मांडला. विष्णूला त्यांनी सर्व गुणांनी परिपूर्ण असलेले तत्व मानले. विष्णूच्या ज्ञानाशिवाय इतर कोणत्याही मार्गाने जीवाला मोक्ष मिळत नाही. अंकन, नामकरण, भजन हे विष्णू सेवेचे 3 मार्ग सांगितलेले आहे. चौथा मुद्दा, भक्ती संप्रदाय. गुजरात व महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला भक्ती संप्रदाय म्हणजे महानुभाव पंथ व वारकरी पंथ होय. हरपालदेव यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. लीळाचरित्र, सूत्रपाठ इत्यादी त्यांचे ग्रंथ आहेत. श्रीकृष्ण आणि दत्तात्रय यांना ते पूर्ण रूप मानतात. संन्यास घेण्याचा सर्व वर्णाच्या लोकांना अधिकार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे ज्ञानेश्वर हे प्रवर्तक आहेत. त्यांनी भावार्थ दीपिका या ग्रंथात अध्यात्म विद्येचे सार मराठीत सांगितले आहे. नामदेवांनी अभंगाद्वारे वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. एकनाथांनी भारुडाद्वारे विठ्ठल भक्ती करण्याचा प्रसार केला. तुकोबारायांनी आपल्या अभंगवाणीने या संप्रदायाची लोकप्रियता वाढवली. पांडुरंग हे आद्य दैवत आहे. सोमवार, एकादशी, शिवरात्री, जन्माष्टमी, रामनवमी हे उत्सव व्रताचे दिवस मानले जातात. वर्षातून आषाढी व कार्तिकी एकादशीला वारी करणाऱ्यास वारकरीसे म्हटले जाते. यांनी भक्तीचा प्रसार केला. रामदासांनी श्रीराम व हनुमान यांच्या मूर्तीपूजेला प्राधान्य दिलेले दिसून येते. कबीर, चैतन्य यांनीही या संप्रदायाचे कीर्तनाद्वारे प्रसाराचे कार्य केलेले आहे. वैष्णव संप्रदायालाच भागवत संप्रदाय असे म्हणतात. विष्णू या देवतेची वेगवेगळ्या स्वरूपात पूजा भक्ती केली जाते. त्यांनी समाजात समतेची व एकतेची जाणीव करून देण्याचे कार्य केले. इस्लामी आक्रमणाच्या वेळी या संप्रदायाने धर्माचे प्रसार करण्याचे कार्य केले. भक्ती मार्गाला त्यांनी मान्यता मिळवून दिलेली आहे. आज आपण भागवत धर्म म्हणजेच वैष्णव संप्रदाय याविषयी माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण शाक्तपंथ याविषयी माहिती पाहणार आहोत. अशीच माहिती आपणास पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा.
जेणेकरून चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.